गणपती बाप्पा मोरया. सो ॲटलिस्ट आज सेकंड डे आहे आणि आय होप की आज तरी नेक्स्ट डे आय एम कंटिन्युइंग विथ द कुकिंग यूट्यूब चॅनल. तर आजचा मेन्यू आहे ॲक्च्युली निरंजन म्हणाला की त्याला फोडणीचा भात खायचा. मग फोडणीच्या भाताबरोबर इथे कढी. मग मी म्हटलं काल तर ऑलरेडी कढी केलेली, आज परत नको. सो आणि मग म्हटलं प्रोटीन मग कुठे राहणार आज जर नुसता भात खाल्लाच फोडणीचा तर. ॲक्च्युली कढीमध्ये पण तसं बघितलं तर प्रोटीन असतं बिकॉज ऑफ द दही प्रोबायोटिक, पण प्रत्येकाचं एक कंटेंट वेगळं असतं. लाईक माहीत नाही, मी एवढं जास्त न्यूट्रिशन पण नाही माहीत, पण मला असं वाटलं की थोडं डाळ म्हणजे मसूर असं काहीतरी बनवूया वेगळं. सो आजचा मेन्यू ठरवला फोडणीचा भात, मसुरीची उसळ, पण अगदी कन्सिस्टन्सी अगदी आमटीसारखी किंवा उसळीसारखी नाही, थोडं घट्टसर भाजी काइंड ऑफ सुकं थोडं, मसुरीची सुकी भाजी म्हणू शकतो. आणि त्याच्याबरोबर आज कोशिंबीर, गाजर आणि टोमॅटोची कोशिंबीर केली आहे. आणि नाचणीचे घावणे, घावणे म्हणा डोसे म्हणा, जेवण म्हणजे भाकरी नाही. जसं मालवणमध्ये म्हणजे मी हे घावणे हे प्रकार सगळे सासरी आल्यावर शिकले. माहेरी एवढे घावणे वगैरे व्हायचे नाही. तर बेसिक मालवणमध्ये घावणे म्हणजे तांदळाच्या पिठामध्ये पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी दुधासारखी करतात. आणि बिड्यावर म्हणजे बिडा एक प्रकारचा धातू असतो, त्याचा बनवलेला तवा, सो आता आपण आयर्न स्किलेट म्हणतो. पण तसा ॲक्च्युली तो फक्त लोखंडाचा नसतो, तो बीड या धातूचा तवा असतो गोल, आणि त्याच्यामध्ये ते जाळीदार घावणे बनवले जातात. सो इन्स्टेड ऑफ तांदूळ मी आज नाचणी वापरणार आहे. सो आजचा मेन्यू आहे फोडणीचा भात, मसुरीची सुकी भाजी, गाजर टोमॅटो कोशिंबीर आणि नाचणीचे घावणे. सो बघूया काय काय कसं कसं आहे. आणि आज मी थोडं आधी सकाळीच लवकर कुकिंग करून घेते, म्हणजे मग नंतर परत परत भूक लागल्यावर आता काय करू विचार नको, सकाळीच एकदा झालं की मग किचनमध्ये बघायला नको. सो तसं सकाळीच लवकर बनवून घेतलं. तर फोडणीच्या भातासाठी अगेन कोडो मिलेट वापरते सध्या. राईस आणि गहू म्हणजे अगदी बंद केलाय असं नाही, बाहेर असलो की तेच खातो, नान आणि रोटी आणि राईस सगळं पुलाव बिर्याणीमध्ये. घरी पण मी अधूनमधून खाते, पण सध्या मिलेट जास्त खातो आणि चपाती वगैरे नाही आहे, त्यामुळे नाचणीचे डोसे खा. तर म्हणजे अजून आम्ही काही असं ग्लुटन फ्री वगैरे किंवा याच्यासाठी नाही, पण ओव्हरऑल एक डाएटरी चेंज सध्या केलेला आहे. तर कोडो मिलेटचा भात लावून घेतला फोडणीच्या भातासाठी. सिमिलर टू भात याचं पण प्रमाण तसंच असतं. सो जितकं तुम्ही मिलेट्स घ्या त्याच्या डबल पाणी, आणि कुकरला 2 शिट्ट्या, 2हून थोडी जास्त शिट्टी, आणि शिजवताना हलकंसं मीठ घालून जो भात लावून घेतला. भात झाल्यानंतर फोडणीचा भाताची बेसिक रेसिपी, तेलामध्ये मोहरी, लसूण आणि कांदा चांगला परतून झाल्यावर हळद, तिखट, मीठ आणि शिजवलेला भात घालून नीट मिक्स करणे. तर झटपट फोडणीचा भात. आणि जो मिलेट वापराल, म्हणजे देर आर मेनी मिलेट्स, बार्नयार्ड आहे, लिटिल मिलेट आहे, कोडो मिलेट आहे, आणि प्रत्येक मिलेटची चव वेगळी असते. तुम्ही साधा तांदूळ पण वापरला तरी ते तांदळाचा आधी आपण भात लावतो. जनरली फोडणीचा भात शिळ्या भाताचा करतो. सो आदल्या दिवशीचा जो भात असतो तो दुसऱ्या दिवशी आपण फोडणीचा भात बनवतो. त्याच्यामध्ये तुमच्या टेक्स्चर मध्ये फरक पडतो. बेसिकली तो आदल्या दिवशीचा जो भात असतो तो सुका आणि जरा काय म्हणतात फळफळीत होतो, म्हणजे चिकट नाही होत. नुकताच लावलेला भात किंवा म्हणजे तांदळाचा भात किंवा मिलेटचा राईस जे पण वापराल त्याच्यामुळे तो थोडासा
त्याच्यामध्ये थोडं चिकटपणा असतो, म्हणजे तो असा लूज नसतो बेसिकली. सो मी आत्ता सकाळीच मिलेट्स लावलेत आणि त्याचा फोडणीचा भात केला. त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता थोडेसे लंप्स दिसतील. असा अगदी मोकळा मोकळा भात जो होतो तसा नाही आहे. सो हा झाला फोडणीचा भात. आणि कुकरला लावताना मिलेट बरोबर मी मसुरीची डाळ शिजवून घेतली. परत मसुरीची डाळ शिजवताना त्याच्यात हळद, तिखट, मीठ घालून एक म्हणजे 2 शिट्ट्या ते एकत्रच कुकर झाला. तर आता फोडणीचा भात झाला. आता मसुरीच्या आमटीसाठी कढईत परत लसूण आणि कांदा घातला. चांगला शिजल्यावर त्याच्यामध्ये मग हळद, तिखट, धणे, जिरेपूड घातला, मीठ घातलं. त्याच्यानंतर शिजवलेली मसूर घातली, चांगलं मिक्स केलं. हलकीशी उकळ आल्यावर त्याच्यामध्ये गरम मसाला घातला. मसुरीमध्ये एरवी आपण कोकम घालतो आमटीमध्ये, मग त्याच्याऐवजी हे आता सुकं बनवलंय मी. आणि आमसूलच्या ऐवजी आमचूर पावडर घातली आहे, गरम मसाला घातला आणि जस्ट एक वाफ येऊ दिली आणि हलकासा गूळ घातला, एक खडा. अगेन याचा चॉईस, याच्यातले कुठलेच मसाले कंपल्सरी नाही आहेत. तुमच्या चवीनुसार, आवडीनुसार किंवा किचनमध्ये जे अवेलेबल असतील त्यानुसार तुम्ही हे चेंज करू शकतात. आणि हो, मी मसुरीमध्ये हलकासा मालवणी मसाला पण ॲड केला आहे, त्याच्यामुळे पण चव थोडीशी चेंज होते. सो ही झाली मसुरीची सुकी भाजी. म्हणजे याच्यात मी आता पाणी तुम्ही खरं जेवढं पाहिजे तेवढं घालून त्याची कन्सिस्टन्सी आमटीसारखी ॲडजस्ट करू शकता. पण मला घावण्याबरोबर खायचं होतं, सो मी त्याच्यामध्ये जास्त ॲड नाही केलं आहे पाणी. सो मसुरीची ही भाजी झाली. त्याच्यानंतर गाजर मी किसून घेतला, टोमॅटो बारीक कापून घेतला. जनरली जेवायच्या वेळेला मग त्याच्यामध्ये सगळं मिक्स करते. सो आधी किसून आणि कापून ठेवला. त्याच्यानंतर जेव्हा वाढायचं असेल तेव्हा कोशिंबीर जनरली आधीपासून करून नाही ठेवायची. म्हणजे त्याच्यात आपण मीठ, साखर जे पण घालतो त्याच्यानंतर काकडी असो, गाजर असो, टोमॅटो असो, ते पाणी सोडायला, कांदा असो, ते पाणी सोडायला लागतं आणि मग त्याच्या टेस्टमध्ये डिफरन्स येतो आणि तो क्रंच पण निघून जातो. त्यामुळे आयत्या वेळेला जेव्हा जेवताना वाढाल तेव्हा सगळं जिन्नस मिक्स करून मग कोशिंबीर, म्हणजे आधी नुसतं कापून वेगवेगळं ठेवून द्यायचं आणि नंतर मिक्स करायचं. सो गाजर किसलेला, टोमॅटो, याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घातला, लिंबाचा हलकासा रस आणि साखर आणि मीठ. पाहिजे तर, आवडत असेल तर वरून फोडणी घातली तरी चालेल. अगेन याच्यातले सगळे गोष्टी ऑप्शनल आहेत, जसं ज्याला आवडेल तसं तो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ॲड करू शकता. म्हणजे कोणी तीळ घालत असतील, कोणी फ्लॅक्स घालू शकतं. पीनट्स आवडत नसतील किंवा ॲलर्जी असेल तर पीनट्स घालू नका. शेंगदाण्याचा कूट म्हणजे तुमच्या चॉईसवर आहे शेवटी, कसं तुम्हाला आवडते तशी. सो मी आज केली आहे, त्याच्यामध्ये मी लिंबाचा रस, हलका साखर, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट ॲड केला. तर ही झाली कोशिंबीर. आणि नाचणीचे घावणे, म्हणजे मी आधी सांगितलं तसं की तांदळाच्या पिठाऐवजी मी नाचणीचं पीठ वापरलं आहे. याची कन्सिस्टन्सी साधारण दुधासारखी, सो पाण्याहून थोडं थिक पण फ्लोई, म्हणजे ती छानशी जाळी तयार होते. आणि तव्याला तेल लावून त्याच्यावर गरम असतानाच हे घालायचं, झाकून ठेवायचा आणि पलटायचं. तेव्हाच खाल्लात तर जरा करकरीत डोशासारखा असतो. झाकून ठेवून नंतर खाल्लात तर नरम आणि छान नाचणीचे घावणे खायला मिळते. सो हा झाला आजचा मेन्यू. आणि आता वळूया गप्पांकडे. सो उद्या तर मूग करायचा विचार आहे. बरेच दिवस मी काकडी पण मिस करते. आणि कोंबडी वडे वरून एक किस्सा आठवला. म्हणजे माझ्या मैत्रिणीला असं वाटलेलं की कोंबडी वडे हा कोंबडीचा काहीतरी प्रकार असेल किंवा वड्यामध्येच काहीतरी कोंबडी असेल. आणि हे ॲक्च्युली खूप कॅज्युअली वापरलं जातं कोंबडी वडे, पण हे दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणजे वडा, मालवणी वडा तो साध्या मिक्स पिठाचा असतो
आणि त्याच्याबरोबर कोंबडीचा सुका रस्सा किंवा असं कॉम्बिनेशन कोकणामध्ये आणि मालवणमध्ये खूप फेमस आहे आणि आवर्जून आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं. आमच्याकडे गावी गौरीच्या दिवशी कोंबडी वडे केले जातात. अ, पण कोंबडी वडे असा हा एक शब्द नाहीये. कोंबडीचा रस्सा असतो म्हणजे चिकन करी आणि मालवणी पद्धतीचे किंवा कोकणी पद्धतीचे वडे असतात जे एका मिक्स डाळींपासून बनवलेले वडे असतात. त्याच्यात हलकासा बडीशेप, मेथी ॲड केलेली असते. त्याचा एक छानसा फ्लेवर असतो. सो आपण नक्कीच एकदा वडे पण बनवून बघूया. आणि हा मी आत्ता जरी म्हणते कुकिंग चॅनल, पण मी खूप आर्ट क्राफ्ट करते. म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणींना, फॅमिलीला आता माहितीच आहे. सो मध्ये-मध्ये माझे तेही व्हिडिओज असतील. फक्त कुकिंग असं नाही राहणार कदाचित. जास्त गप्पा, मध्येच आर्ट क्राफ्ट आणि तुमच्या काही आवडी असतील किंवा तुम्हाला काही एकत्र करायचं असेल, तर आपण तसे पण व्हिडिओज बनवूया. सो नक्की मला कळवा आणि हॅव अ वंडरफुल डे. एन्जॉय युअर टाईम. मस्त रहा, हसत रहा, नवीन नवीन गोष्टी खात रहा, हेल्दी रहा. बाय.